काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज? ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे आणि मी हे सांगू शकतो. काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे? 20,000 कोटी. 2023-24 मध्ये वेतनावरचा खर्च 1,42,718 कोटी होता. आता 25-26 मध्ये किती वाढ केली? 1,72,760 कोटी. निवृत्ती वेतनात किती वाढ झाली 2 वर्षात? 13,565 कोटी. तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण 29,881 कोटीची वाढ देतो. वाढ देताना तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज, आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही, ही काही योग्य भूमिका होणार नाही. कर्जमाफी द्यायला का घाबरता असे थेट आव्हान मुख्यमंत्र्यांना मुनगंटीवार यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मुनगंटीवार यांनी असं म्हटलं आहे की कर्जमाफी द्यायला का घाबरता? तुम्ही वेतनावर जसा भार टाकून त्यांचे मुदत वाढ करता किंवा त्यांची वाढ करता, त्याचबद्दल शेतकऱ्यांसाठी देखील तुम्ही त्या तिजोरीमध्ये भर देऊन कर्जमाफी द्यावी अशी त्यांनी विनंती केली आहे. आणि असे म्हणले आहे की तुम्ही कर्जमुक्ती द्यायला का घाबरता, असं म्हणून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांचे हे अधिवेशनातील भाषण सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना असं म्हणत आहे की तुम्ही कर्जमाफीसाठी कशाला घाबरता, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना टोला लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. हा सर्व प्रकार तुम्ही बघून तुम्हाला काय वाटतं, या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या सुनील न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इतरांना देखील ही माहिती चांगली वाटत असल्यास इतरांना देखील शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.